स्वागत आहे आपलं दीपास ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळीच भाकरी बनवत आहे, कारण आज बेतच तसा आहे. तर आज खूप दिवसानंतर घरी नॉनव्हेज आणलेलं आहे. तर मी मटणाची भाजी बनवत आहे. त्यासाठी मटण घेऊन आलेले आहे. तर मी स्वच्छ धुवून घेते. त्याच्यासोबतच मसाल्याचे पॅकेट पण आणलेले होते. तर हा कोल्हापुरी मटण रस्सा मसाला खूप छान टेस्ट येते भाजीला ह्या मसाल्याने. आणि इकडं आत्यांचं चालू होतं खोबरं, कांदा, लसूण वगैरे पूर्ण कट करून देत होत्या सामान. तर मी मटण स्वच्छ धुवून घेते. आणि म्हणजे भाकरी करून झालेली होती. तर त्याच गरम तव्यावरती मी अद्रक, लसूण, खोबरं, तीळ, कांदा वगैरे पूर्ण एकदाच भाजत आहे. तोपर्यंत कुकर घेतलेला आहे, गरम करायला ठेवले. आणि डाळवे आहेत, थोडीशी डाळवं घेतलेलं आहे मी. बेसन पिठाच्या ऐवजी मी डाळवं वापरते भाजीला. तर बघा शेजारच्या मुंगुत्याला कसा वास आलेला आहे मटणाचा, कशी आलेली आहे शेजारची मंगुताई. बघा इथं माझे मटण पण शिजून झालेलं आहे. तर इकडं मी तोपर्यंत इंद्रायणी तांदळाचा भात लावून घेते. भाजीसोबत भात छान लागतो, मस्त तुपातला असा भात करते. तर बघा इथं शिजून पण झालेलं आहे मटण. तर भाजीला फोडणी देते आणि फ्राय पण करून घेते. तर बघा माझी भाजी तयार झालेली आहे आणि मस्त असा फ्राय पण तयार झालेला आहे. तर या मग जेवायला. बघा पूर्ण असं तयार झालेलं आहे. तर मी रेसिपी नंतर शूट नाही करू शकले, कारण खूप उशीर झालेला होता.